काय मुद्दा होता, काय होता? केंद्र सरकारनं 26 जुलैला लोकसभेमध्ये जे बिल मांडले काश्मीरच्या सगळं रिओर्गनायझेशनच्या बाबतीत, त्याच्यामध्ये काश्मीरी हिंदूंचं स्थलांतर झालं असा शब्द वापरला आहे. स्थलांतर हे स्वइच्छेने होत असतं. काश्मीरी हिंदूंचं स्थलांतर झालेलं नाही आहे, निष्कासन केलं गेलेलं आहे, त्यांना हकललं गेलं आहे. असं असताना असा शब्द वापरून केंद्र सरकार एक संभ्रम तयार करतं हिंदूंच्या बाबतीत, अशी हिंदू महासंघाची स्पष्ट भूमिका आहे. दुसरे त्यांनी विषय मांडला की आम्ही पाक व्याप्त काश्मीर किंवा तिथल्या काश्मीर निर्वासित हिंदूंमधनं 2 जागा भरू विधान परिषदेवर. मागच्या वेळेस त्यांचे 25 आमदार असताना सुद्धा तुम्ही काही करू शकलेलं नाहीत. असं असताना हे 2 आमदार काय करू शकणार आहेत, हा एक प्रश्न आहे. तिसरा सर्वात महत्त्वाचा प्रश्न असा आहे, मागच्या 9 वर्षामध्ये काश्मीरी हिंदूंच्या रिहॅबिलिटेशन म्हणजे पुनर्वसनासाठी तुम्ही एक रुपयासुद्धा खर्च केलेला नाही आहे, त्याच्यासाठी काही प्रयत्न केलेले नाहीत. असं असताना तुमची हिंदुत्ववादी भूमिका, काश्मीरी हिंदूंच्या बाबतीत तुमची सौम्य असलेली भूमिका तुम्ही आता बदलली आहे का, असा हिंदू महासंघाचा प्रश्न आहे. त्याच्याविषयी उत्तर घेण्यात यावं अशी आमची इच्छा आहे. आणि आज दुपारी 4 वाजल्यानंतर आम्ही भारतातल्या सर्व खासदारांना, राष्ट्रपतींना या संबंधीची भूमिका आम्ही मेल करत आहोत.